अध्यक्ष असतील संपूर्ण सेक्रेटरी पूर्ण बॉडीला आम्ही भेटणार आहे. काही कोचिंग क्लासेसमधले काही शिक्षक विद्यार्थीसुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आता आम्ही मांडण्यासाठी आता तिथं चालतो. प्रमुख मागणी काय असणार? ऑनलाईन ऑफलाईन एक्झामबद्दल बराच डिबेट खरं तर आज विद्यार्थ्यांमध्ये होताना दिसतो. कारण ऑनलाईनचं इन्फ्रास्ट्रक्चर, त्याला लागणारे सिक्युअर सर्व्हर्स आणि नॉर्मलायझेशन असे काही विषय आहेत. तर त्या बाबतीत आज सकारात्मक चर्चा होईल अशी मला आशा आहे. या अगोदर महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे नेते रोहित पवार देखील होते, नंतर आपण देखील आज येत नाही, रोहित पवारजी खरं तर मला असं म्हणणं आहे की एक असंभ्रमता निर्माण करण्यासाठी कुठं तर विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा प्रयत्न चालू आहे. आम्ही इथं प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडणे आणि म्हणजे शांततेत विषय समजून घेऊन कशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या परीक्षा या पारदर्शकतेने आणि सुरक्षितपणे पार पडतील यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. त्यांचा प्रयत्न कुठंतरी उलटा दिसतोय. जे काय देशभरामध्ये चालू आहे त्यावरती अजून असंभ्रमता निर्माण करणं आणि त्याचबरोबर आज आता सर्व गोष्टी व्यवस्थित चालत असताना सुद्धा कुठं ना कुठं तर काय तर पेपर लीकचे खोटे आरोप लावण्याचं काम त्यांच्या पद्धतीने चालू आहे. त्यामुळे मी त्या गोष्टीकडे जास्त लक्ष देणार नाही. विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी मी आज इथं आलेलो आहे. असंभ्रमता असंभ्रमता जी निर्माण केली त्यामध्ये आता पेपर